समास 6 श्रोतेजन स्तवन. समर्थांच्या या ग्रंथाच्या श्रोत्यांमध्ये ज्ञानी भक्तपुरुष असल्याने ते अत्यंत नम्रतेने त्यांना नमस्कार करीत आहेत. स्वतःकडे कमीपणा घेत आहेत. आत्मज्ञान हा असा विषय आहे की जो परत परत ऐकला तरी कंटाळा येत नाही. म्हणून ईश्वररूप असलेले पुरुष ज्याप्रमाणे माता बालकाचे बोल ऐकून घेते त्याप्रमाणे माझे बोल ऐकून घेतील या भावाने श्री समर्थ येथे त्यांचे स्तवन करीत आहेत. श्रीराम आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नांचे जे नाना अर्थावृताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे ज्यांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे तेथे काये अनुवादावे ज्ञातेपणे करुनी परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्य पुरुष काये एक सेवित नाही आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही तैसा मी एक वाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा बरळ करू पाहे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो व्याघ्रसिंह भयानक देखो निभयाचकित लोक परी त्यांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतापासी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की माझा आशय जाणोनी जीवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासानुदास. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास 6 श्रीराम.